मुंबईतील 2006 सालच्या साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निकालाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली आहे। हायकोर्टाने 2 दिवसांपूर्वी या प्रकरणातील 12 आरोपींची निर्दोष सुटका केलेली होती आणि त्याला महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिलेलं होतं। राज्य सरकारकडून महाधिवक्ते तुषार मेहता यांनी बाजू मांडली आणि या निर्णयाचा परिणाम इतर मकोका खटल्यांवर होऊ शकतो। हा निर्णय इतर खटल्यांमध्ये वापरला जाईल आणि त्याचा फटका पोलीस तपास आणि अन्य यंत्रणांना बसू शकतो। त्यामुळे सुप्रीम कोर्टाने सध्या हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिलेली आहे। तरी जरी निर्णयाला स्थगिती दिली असली तरी सुटका झालेल्या आरोपींना परत जेलमध्ये पाठवलं जाणार नाही। तर सर्व आरोपींची जी निर्दोष सुटका करण्यात आलेली होती त्या निर्णयाला आता अंतरिम स्थगिती देण्यात आलेली आहे। हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती मिळालेली आहे। सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतलेला आहे। पाहूयात सुप्रीम कोर्टाने काय म्हटलेलं आहे। मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे। निर्णयाला स्थगिती दिली तरी आरोपींना दिलासा मिळाला। आरोपींना पुन्हा जेलमध्ये जावं लागणार नाहीये। सुप्रीम कोर्टाची आरोपींना ही नोटीस आहे। सर्व आरोपींना त्यांचं म्हणणं मांडावं लागणार आहे। पुढील सुनावणीत काय होतं याकडे लक्ष असेल। जस्टिस सुंदरेश यांनी बॉम्बे हायकोर्टच्या निर्णयाला स्थगिती दिलेली आहे। पण हे जे 11 लोक जे आता जेलच्या बाहेर गेले आहेत मागच्या आठवड्यात ते जेलच्या बाहेरच राहतील। पण ही स्थगिती मिळालेली आहे कारण आता हा निर्णय राज्य सरकारच्या मते दुसरे आरोपी किंवा कथित आतंकवादी वापरू शकले असते ते आता त्याचा वापर करू शकणार नाही कारण त्याच्यावर स्थगिती आहे। हे जे 11 आरोपी जेलच्या बाहेर आहेत त्यांना नोटीस इश्यू केली गेलेली आहे। त्यांचा रिप्लाय येईल काय आठवड्यामध्ये। मग राज्य सरकार रिजॉइंडर देईल आणि ह्या मुख्य मॅटरचा निर्णयाला काही वर्षही लागू शकतात किंवा काही महिने लागू शकतात। पण तुर्तास निर्णयाला स्थगिती मिळालेली आहे। पण 11 जे आरोपी आहेत ते जेलच्या बाहेरच राहतील। तर लुकिंग ॲट द लार्जर पिक्चर हा निर्णय राज्य सरकारच्या मनाप्रमाणे आणि पोलीस डिपार्टमेंटच्या मनाप्रमाणे झालेला आहे। मक्का मस्जिद में ब्लास्ट हुआ था 2008 में, उसमें 8-10 लोगों की मौत हुई। अपील ही नहीं की उसमें, क्यों नहीं की अपील? आप ही की सरकार थी ना, बीजेपी से आपने अपील नहीं की। तीसरा अजमेर ब्लास्ट का आप अपील नहीं करते। तो ये जो पॉलिसी है टेररिज्म को रोकना चाहिए, टेररिज्म को ख़त्म करना चाहिए। मगर अगर सरकार अगर एक्यूज का रिलीजन देखकर अगर अपील करेगी तो फिर ये टेररिज्म से फाइट तो कॉम्प्रोमाइज है आपकी। ये हम बोलना चाह रहे हैं।